अजून कुठल्या परिक्रमा अशा आहेत दत्त महाराजांच्या? पिठापूर आहे. झाली पिठापूर. कुरोपुरे हो. म्हणजे या परिक्रमा अशा आहेत की दत्तगुरूंचे तिथं अवतार वेगवेगळे कार्य झालेली आहेत. आता जसं की आपण नरसोबाची वाडी, नरसिंह सरस्वतींची वाडी घेतली, तर तिथून एक जवळच म्हणजे एक 5 ते 6 किलोमीटरवरती औदुंबराचं मंदिर, की तिथे भोजनपात्र मंदिर, की दत्तगुरूंच्या तुम्ही पादुकांचं, निर्गुण पादुकांचं मंदिर सगळीकडे बघितलं, पण भोजनपात्राचं मंदिर एकाच ठिकाणी आहे, की तिथे दत्तगुरू दंडी साधतात, की स्वतः गेले होते एका कुलकर्णी गरीब ब्राह्मणाकडे, जेवणासाठी मला माधवगिरी भिक्षा वाढव. तर ती म्हटली की माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे, म्हणून ते गुरुजी आतमध्ये आले, दत्तगुरूच होते ते, शेवटी आतमध्ये घरात आले आणि म्हणले कण्या आहेत तुझ्याकडे, तर त्या कण्या वाढ. तिने कण्या शिजवल्या, रांधल्या, त्या कण्या बनवल्या महाराजांसाठी, की चला बाबा, की आपल्या दारावरती अशा हिंदू संस्कृतीत कोणीही असा माणूस असेल की त्याला निर्मुख पाठवत. तर त्यांनी त्या कण्या शिजवल्या, भोजन पात्रच नाही आहेत, तर दत्तगुरूंनी बसल्या जागेवरती तो दगड स्वच्छ करून त्याच्यावरती त्या कण्या खाल्ल्या. ते भोजन पात्राचं मंदिर आहे, अतिशय भारी मंदिर आहे, इतकं सुशोभीकरण मस्त आहे तिथलं, की ते वातावरण इतकं छान आहे की मन प्रसन्न करेल. प्रत्येक दत्तभक्तांनी जावं असं मंदिर आहे.